हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? दादूच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गावी आलोय आणि बघू शकता एक गाईचं वासरू माझ्या समोर आहे. तर पाणी पण ठेवलेलं, त्याला खायला पण ठेवलेलं आहे. तर त्याची थोडीशी मस्ती करते. शांत आहे तो वासरू, एकदम शांत आहे ते. बघू शकता. आता हे घराच्या मागची साईड आहे. तर बघू शकता भारी केलेलं आहे, खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि ही जी तुम्ही आता व्हाईट बघताय, तर हे जे आहे हे आपल्या चुलीतली राख आहे. तर चुलीतली राख जास्त करून माणसं गावाला भांडी घासायला घेतात, पण त्यांची भांडी खूप चांगली निघतात. हे साबण पण सर्व बोलत ना त्या समोर फेल आहेत. आपल्या गावचं जे आहे वातावरण ते खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे सर्व काही चांगले केलेले असतं सर्वांनी आणि खूप छान पद्धतीने केलेले आहे. तर तुम्हाला अजून पुढे मी दाखवेन. मी आता हे घराच्या मागची साईड आहे. तर मागची साईड पण तुम्ही बघू शकता ती साफ ठेवलेली आहे. तर हे बघा, हे घर आहे आणि हे घरावरती मुंबईच्या ठिकाणी पत्रे टाकतात, पण गावच्या ठिकाणी कौलं, ह्याला कौलं बोलतात. ते पण साफ करतात. पावसाच्या अगोदर साफ करून ठेवतात ते लोक. तर बघू शकता शांत मस्तपैकी आहे. थोडं ऊन खूप आहे इथं गावाला, ऊन खूपच आहे, खूप ऊन आहे भाऊ. लय बेकार ऊन आहे आता सध्या तरी. यावर्षी आंबे भेटतील ह्याची पण गॅरंटी नाही आहे. जर भेटले तर खूप महाग भेटतील आंबे. तर बघू शकता खूपच. ही पडवी आहे आणि हे पुढचं अंगण आहे. गावच्या ठिकाणी पडवी आणि अंगण वेगवेगळे असतं. तर कोंबड्या मिड्या बघू शकता. हे असं दारासमोर असं असलं ना, जेव्हा सकाळी उठलो कोंबड्यांचा आवाज ह्या लय भारी वाटतो, खूपच छान वाटतो. मला तर खूप आवडतो कोंबड्यांचा आवाज, पिल्लांचा यांच्या. खूपच मस्तपैकी छान एकदम आहे. बघू शकता, बघू शकता बघ किती लाकडं जमा करून ठेवलेत. कशासाठी? ही लाकडं आहेत ही पावसाळा चालू झाल्यानंतर. पण गावच्या ठिकाणी जास्त करून कोण गॅस नाही वापरत, चुलीवर जेवण करतात. आणि चुलीवरचं जेवण एक नंबर आणि एक नंबर असतं. बोलत ना खाल्लं ना असं पोट चाटत बसतात, लय भारी असतं. हे बघा, ही जी लाकडं जमा केलेली आहेत, फाटी जमा केलेली आहेत. आपण मुंबईच्या ठिकाणी बोलतो लाकडं जमा केलेत, पण गावच्या ठिकाणी फाटी जमा करून ठेवलेली आहेत. खूपच तुकडे टाकून ठेवलेले आहेत, तुकडे करून ठेवतात. कारण की आता तशी पण ती फाटी खूप कमी पडतील. चला मग, मस्त साफसफाई खूप असते. गावच्या लोकांची साफसफाई खूप असते. त्यांना म्हणजे घाण बिन नाही, बिलकुल नाही आवडत. मी त्यांची सवय असते पण आहे. ही मच्छी आहे. तर ह्या मच्छीला कोण कोण ओळखतं, ह्या मच्छीचं नाव काय हे प्लीज मला कमेंट्समध्ये टाका. आणि मला पण समजेल ना की बाबा कोकणी आपली माणसं आहेत, त्यांना मच्छीचं नाव माहिती आहे का नाही. आणि जी कापण्याची पद्धत आहे ना, ही पण त्यामध्ये तुम्ही बघू शकता कशी कापण्याची पद्धत असते ती. आणि ही गावच्या ठिकाणीच वापरली जाते कापण्याची पद्धत. हे कोयतीने कापली जाते, बघू शकता. नक्की मला कमेंट्समध्ये हिचं नाव सांगा. ओके.
आबोली या फुलाचं नाव आहे. तर ह्याचा जो गजरा बनतो तो गजरा खूपच महाग भेटतो आणि गावच्या ठिकाणी बघू शकता. मुंबईच्या ठिकाणी महाग भेटतो, गावच्या ठिकाणी सुद्धा स्वस्त भेटतो. खूप नशीबवान असतात लोक असं करून त्यांना भेटतं ते. खरंच गाव असणं खूप गरजेचं असतं. आणि गावच्या अंगणामध्ये बघू शकता की गाईचं वासरू बांधलं आहे. तर मित्रांनो बघू शकता आम्ही जंगलात आलोय आणि जंगलात आल्यानंतर काकांना हातात काठी पाहिजे होती, तशी मजबूत काठी पाहिजे होती आणि ती काठी भेटत नाही त्यांना. ते शोधतायत काठी. बघू आता काठी कुठे भेटते ती. आता ह्या जरा पुढे गेलो ना चालत आम्ही थोडंसं अजून अर्धा एक तास, तर पूर्ण बोलतात जंगलामध्ये हरवून जाऊ आम्ही. पण काय काका ऐकत नाही. चालायला लागले. अर्धा तास झाला तरी आम्ही चालतोय जंगलामध्ये. बघूया आता. काका बोलला तिथे काठी भेटेल पुढे. बोलत चला.